तर मुंबई पालिका परिसरामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात झाली असा बॅनरवर उल्लेख आहे। महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता आहे। तर पालिकेच्या समोर रस्त्यावर अनेक ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। भाजपच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन आज केलं जात आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। आज मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे या विराजमान होणार आहेत, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी विराजमान होताना पाहायला मिळणार आहे। खरं तर ही घोषणा परवाच झालेली होती, मात्र आज औपचारिकरित्या बिनविरोध अशी ही निवड असणार आहे त्यांची। मात्र आपण मुंबई महापालिका परिसरातच आहोत। एकंदरीत जर बघितलं तर याचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेकडनं साजरा करण्यात येताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात फलक जे आहेत ते लागलेले आहेत, झेंडे लागलेले आहेत। भाजप आणि शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेनेचे हे झेंडे आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची ही सुरुवात झाली आहे असं सातत्याने भाजप सांगतंय आणि आज त्या फलकांवर देखील मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असं म्हणत हे सगळे फलक जे आहेत ते त्यांनी झळकवलेले आहेत। संपूर्ण जो हा परिसर आहे मेट्रो पर्यंतचा तो संपूर्ण भगव्या रंगांनी सजलेला पाहायला मिळतोय, रंगलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं तर रितू तावडे या आधी देखील अनेक भाजपच्या अनेक पोस्ट त्यांनी घेतलेल्या होत्या। संपूर्ण परिसर मात्र भगव्या रंगाने रंगलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।